वेलकम बॅक गाईज. लास्ट टाईम आपण ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनमध्ये 3 रूल्स बघितले होते. साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. आता त्याच रूलवर आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण रिव्हिजन बघून घेऊ. ज्यांचा पण तो व्हिडिओ मिस झाला असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. 1-2 मिनटात आपण रिवाइज करू. व्हॉट इज मीन बाय साइन रूल? हे बघा, साइन रूल मीन्स ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी. हे स्मॉल ए बी सी म्हणजे साईड ऑफ अ ट्रायंगल, कॅपिटल ए बी सी म्हणजे अँगल ऑफ अ ट्रायंगल. स्मॉल ए बी सी साईड, कॅपिटल ए बी सी अँगल. हे बघा, स्मॉल ए इज इक्वल टू के मल्टिप्लाय बाय साइन ए, स्मॉल बी इज इक्वल टू के मल्टिप्लाय बाय साइन बी आणि स्मॉल सी इज इक्वल टू के मल्टिप्लाय बाय साइन सी. आपल्याला ॲक्च्युअल हे यूज करायचं क्वेश्चनमध्ये. ओके, दॅट इज अ साइन रूल. सेकंड, कोसाइन रूल. हे बघा, ॲक्च्युअल कोसाइन रूल असा नाही आहे, हा सिम्प्लिफाईड फॉर्म आहे, पण आपल्याला क्वेश्चनमध्ये असा यूज करायचा आहे. हे बघा, आपण लॉजिक काय सांगितलं होतं, कॉस ए. हे बघा, जर इथं ए असेल तर ए मायनसमध्ये येतो स्क्वेअरमध्ये आणि मायनसमध्ये, बी असेल तर मायनस बी स्क्वेअर, सी असेल तर मायनस सी स्क्वेअर. मग जर हे बघा, इथं जर ए असेल तर उरलेले 2 बी स्क्वेअर सी स्क्वेअर प्लसमध्ये आणि तेच मल्टिप्लिकेशनमध्ये. हे बघा, इथं बी असेल तर उरलेले 2 ए आणि सी स्क्वेअरिंगमध्ये ॲडिशन मल्टिप्लाय डिनॉमिनेटरला, सेम ॲज इट इज सीसाठी पण. असं आपल्याला लॉजिकली कॉस लक्षात ठेवायचं आहे. आणि लास्ट वन, प्रोजेक्शन रूल. याच्यासाठी बघा, लेफ्ट हँड साईडला ए असेल तर राईट हँड साईडला बी आणि सी येतो, पण बी आणि सी अल्टरनेट येतो. एकदा बी सिंगल आणि एकदा बी कॉससोबत. हे बघा, सी सिंगल आणि सी कॉससोबत. असंच इकडे पण बघा, बी लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला ए आणि सी. हे बघा, ए त्याच्यानंतर ए इकडे कॉससोबत, सी आणि इकडे सी कॉससोबत, म्हणजे ए कॉस सी, सी कॉस ए असं. सिमिलरली सीसाठी पण तसंच, सी इज इक्वल टू बी कॉस सी आणि ए कॉस बी. हे बघा, जेव्हा तुम्ही 2-3 क्वेश्चन सॉल्व करणार तेव्हा तुम्ही त्या फॉर्म्युलाशी फॅमिलियर होणार आणि तेव्हा तुम्हाला ते फॉर्म्युले लक्षात यायला सुरुवात होते. ठीक आहे. सो फक्त आता ऐकण्याचं काम करा आणि समजून घ्या मी काय सांगतो. आता आपण याच्यावर एक्झॅक्टली क्वेश्चन्स बघू. हे बघा, एक्झरसाइज 3.2 मध्ये क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन बघा काय दिलं आहे. इन ट्रायंगल ए बी सी. हे नोटिफिकेशन असतं जेव्हा असा क्वेश्चनची सुरुवात असते, इन ट्रायंगल ए बी सी. समजून जायचं, रूल्सवर क्वेश्चन आहे. अँगल ए बी दिलेला आहे आणि रेशो ऑफ साईड फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला बघा काय फाइंड आउट करायचं आहे. टू फाइंड रेशो ऑफ साईड म्हणजे काय, स्मॉल ए बी सी काढायचं आहे, पण कशामध्ये, रेशोमध्ये म्हणजेच प्रपोर्शनमध्ये काढायचं आहे. ठीक आहे. साईड काढायचं आहे म्हणजे स्मॉल ए बी सी, अँगल असते तर कॅपिटल ए बी सी. स्मॉल ए बी सी किंवा कॅपिटल ए बी सी काढायचं असेल तर डेफिनेटली साइन रूल यूज करायचं आहे, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. हे बघा, आता क्वेश्चन कसा सॉल्व होतो. इन ट्रायंगल ए बी सी, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल 180 डिग्री. ठीक आहे. ए आणि बीचं मेजरमेंट सबस्टिट्यूट केलं, 45 + 60. सीचं माहिती नाही म्हणून ॲज इट इज इक्वल टू 180 डिग्री. 45 + 60 105, तो 180मधून मायनस झाला म्हणून सीचा ॲन्सर काय आला, 75 डिग्री. ठीक आहे. आता साइन रूलसाठी आपल्याला जेही अँगल्स आहेत त्यांना साइन अप्लाय करायचा असतो. आता ए आणि बी स्टँडर्ड अँगल्स आहेत, सी 75 स्टँडर्ड नाही आहे म्हणून त्याला सॉल्व करावं लागेल. साइन 75 इज इक्वल टू वॉट, साइन 30 + 45. आता याला काय केलं आपण, साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला अप्लाय करतो आहे. ठीक आहे. व्हॉट इज साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी. ए म्हणजे 30 डिग्री, बी म्हणजे 45 डिग्री. आता हा फॉर्म्युला तुमचा लक्षात असेल. ठीक आहे. मग साइन 30ची व्हॅल्यू 1/2, कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2, कॉस 30ची व्हॅल्यू √3/2, साइन 45ची व्हॅल्यू 1/√2. हे बघा, यांचं मल्टिप्लिकेशन, फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन कसं होतं, न्यूमरेटर मल्टिप्लाय न्यूमरेटर, डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय डिनॉमिनेटर. 1 मल्टिप्लाय बाय 1, हे बघा इकडे 1, आणि 2 मल्टिप्लाय बाय √2, डिनॉमिनेटरला 2√2. सिमिलरली √3 मल्टिप्लाय बाय 1, √3 आणि डिनॉमिनेटर. आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, सो त्यांचं ॲडिशन बघा कसं झालं. 1 + √3/2√2. 1 आणि √3चं ॲडिशन होत नाही.
सो sin 75चा आन्सर काय आलं 1 + √3/2√2. सो नेक्स्ट आत्ता आपण साइन रूल यूज करणार आहे. A/sin A, B/sin B, C/sin C. त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, अँगल्स जे पण होते ते रिस्पेक्टिव्ह आणि त्या अँगलच्या व्हॅल्यू लिहिल्या आहेत. बघा A/1/√2, B/√3/2 आणि C ही sin 75ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता हे इक्वल रेशोमध्ये झाले. आता त्यांना प्रपोर्शनमध्ये लिहू. हे बघा प्रपोर्शनमध्ये A:2B:2C. हे बघा कसं लिहिलं. पहिला फ्रॅक्शन बघा काय लिहिलं 1/√2 हा एचा डिनॉमिनेटर आहे बघा. नंतर बीचा डिनॉमिनेटर √3/2 हे बघा इथं आणि सीचा डिनॉमिनेटर हा इथं लिहिला. असं त्यांना प्रपोर्शनमध्ये लिहिलं. आणि आता काय करायचं आपल्याला त्यांचा डिनॉमिनेटर कॅन्सल करायचा आहे. मग डिनॉमिनेटर कसा कॅन्सल होईल मग बघा पहिल्याचा डिनॉमिनेटर √2 आहे, दुसऱ्याचा 2 आहे आणि तिसऱ्याचा दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणून मग 2√2ने सर्वांना मल्टिप्लाय करायचं. मग त्याचा आन्सर बघा काय तर 2√2ने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचा आन्सर बघा 2√3√2 = 1 + √3 आणि फायनल आन्सर येतं. हे फायनल आन्सर आहे 2√6 = 1 + √3. आता हे आन्सर कसं आलं मल्टिप्लिकेशन कसं झालं तर ते इथं दाखवलं आहे बघा 1/√2 × 2√2 √2 कॅन्सल आन्सर 2 म्हणून हे बघा पहिल्याचं आन्सर 2 आलं. त्याच्यानंतर दुसऱ्याचं √3/2 सर्वांना 2√2ने मल्टिप्लाय केलं. हे बघा 2 कॅन्सल √2 आणि √3चं मल्टिप्लिकेशन √6 बरोबर. आणि शेवटच्याच आहे बघा त्याचा डिनॉमिनेटर तर सेमच आहे बघा इकडे हा डिनॉमिनेटर आणि ही टर्म पूर्ण कॅन्सल होते 1 + √3 म्हणून इथं 1 + √3 आलं. हे बघा ही स्टेप आणि ह्या शेवटच्या 2 स्टेप कशा आल्या तर त्याचं हे सिम्प्लिफिकेशन आहे. क्वेश्चन व्यवस्थित ऑब्झर्व करा, लिहा त्याला आणि प्रॅक्टिस करा तेव्हा तुम्हाला तो क्वेश्चन्स लक्षात येईल. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्याच एक्झरसाइजमधला नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट साइन क्वेश्चन थोडा कट झालेला आहे. हे बघा इथंच लिहिलेलं आहे तो sin B - C/2 = B - C/A cos A/2 हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. मग बघा हा LHS आणि हा RHS. मग त्यांनी RHS घेतला. RHS काय आहे B - C/A × cos A/2. मग बघा हा B कशाने रिप्लेस झाला नेक्स्ट स्टेपमध्ये K sin B, हा C K sin C आणि हा A K sin A. हे काय आहे बाय साइन रूल. आत्ताच आपण बघितलं हे साईडला अँगलमध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर हे बघा दोघांमध्ये K कॉमन आहे आणि हा K हे काय झाले कॅन्सल म्हणून sin B - sin C/sin A आणि हा cos A/2 जसं तसं याचं काहीच नाही झालं. आता याला sin B - sin C ला बघा हा फॉर्म्युला यूज झाला. हा पहिला फॉर्म्युला वर लिहिला आहे sin C - sin D. मायनस असेल तर काय तर सुरुवातीला cos ॲडिशन/2 त्याच्यानंतर sin सबस्ट्रॅक्शन/2. C म्हणजे काय आहे B आणि D म्हणजे काय आहे C. म्हणून हे बघा फक्त यांनी सुरुवातीला काय केलं आपण कॉस लिहितो त्यांनी साइन लिहिलं म्हणजे साइन अगोदर लिहिलं साइन सबस्ट्रॅक्शन/2 आणि कॉस ॲडिशन/2 बस एवढाच फरक आहे. मग 2 sin B - C/2 आणि cos B + C/2. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा त्यांनी काय केलं हे बघा हा sin B - C/2 हे आपलं LHS हे फायनल आन्सर आहे. सो हे जसं तसं असं मग त्यांनी काय केलं हे हा cos B + C/2 ला बघा काय कन्वर्ट केलं A + B + C = π. हे कसं आलं ABC काय आहे ट्रायंगलचे अँगल आहे. सो समेशन ऑफ ऑल अँगल 180 डिग्री. पाय म्हणजे किती 180 डिग्री. आपल्याला B + C पाहिजे म्हणून हा A इकडे शिफ्ट केला मायनस झाला. अपॉनला 2 पाहिजे म्हणून डिवायडेड/2 केलं बघा सर्वांना डिवायडेड/2 आणि त्याला कॉस आहे म्हणून कॉस अप्लाय केला. मग cos B + C/2 काय झालं cos π/2 - A/2. आता इथं कुठला फॉर्म्युला यूज केला cos π/2 - θ काय होतं sin θ. π/2 म्हणून अँगल चेंज झाला θ A/2 आणि π/2 - θ म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट अलाइड अँगल म्हणून sin A/2 आला. म्हणजे ह्या
कॉस बी प्लस सी अपॉन टूचा आन्सर काय आलं साईन ए बाय टू. मग बघा इथं लिहिलं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा साईन बी प्लस सी अपॉन टू हा जसा तसा, हा टू, हे बघा हा टू इथं लिहिलं आहे, याचा आन्सर साईन ए बाय टू आणि हा कॉस इकडे. या ब्रॅकेटमध्ये या 3 टर्म्स लिहिलेल्या आहेत. लक्षात आलं. मग आता बघा साईन बी मायनस आणि ह्या डिनॉमिनेटरचा जो साईन आहे तो जसा तसा, त्याला काहीच नाही केलं. पुढच्या स्टेपमध्ये बघा हा साईन बी मायनस सी अपॉन टू जसा तसा, या पूर्ण ब्रॅकेटचा आन्सर काय झालं साईन ए. आता हे कसं आलं बघा इकडे लक्ष द्या. साईन 2 थिटाचा फॉर्म्युला आठवत असेल, 2 साईन थिटा कॉस थिटा. हा फॉर्म्युला व्यवस्थित ऑब्झर्व कराय. बघा साईन 2 थिटा जर असेल तर ॲन्सरमध्ये काय होतं साईन आणि कॉस येतं आणि अँगल हाफ झाला आहे बघा. 2 थिटाचा काय झाला थिटा, 4 थिटा असतं तर 2 थिटा झालं असतं. तसं थिटा जर असेल तर काय येईल थिटा बाय 2. सेम हे बघा इथं जर साईन ए असेल तर इथं काय येईल 2 साईन ए बाय 2 कॉस ए बाय 2. बस हे बघा हे इथं तसंच आहे, 2 साईन ए बाय 2 कॉस ए बाय 2 म्हणजे त्याचा आन्सर काय झालं साईन ए. ठीक आहे. हा साईन ए डिनॉमिनेटरचा साईन ए काय झाला कॅन्सल. हे बघा हा डिनॉमिनेटरचा साईन आणि हा साईन काय झाला कॅन्सल आणि हे झालं फायनल आन्सर. आणि हेच काय आहे LHS आहे. ठीक आहे. क्वेश्चन्समध्ये फॉर्म्युले आहेत, ॲडजस्टमेंट पण भरपूर आहेत. एकदा सांगितल्यानंतर 100% लक्षात येईल असं नाही, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. मी परत एकदा रिपीट करतो शॉर्टकटमध्ये, लक्ष घ्या. हे बघा आपण RHS घेतला, बघा आपण RHS घेतला बी मायनस सी अपॉन ए कॉस ए बाय 2. त्याच्यानंतर साईन रूल अप्लाय केला, त्याला साईनमध्ये लिहिलं. त्याच्यानंतर के कॅन्सल झाला. त्याच्यानंतर साईन बी मायनस साईन सीला साईन सी मायनस साईन डीचा फॉर्म्युला यूज केला. त्याच्यानंतर हा कॉस बी प्लस सी अपॉन 2, फक्त सुरुवातीला साईन नंतर कॉस दिला, त्याच्याने काही फरक नाही पडत. त्याच्यानंतर हा कॉस बी प्लस सी अपॉन 2ला कशामध्ये कन्वर्ट केलं साईन ए अपॉन 2. त्याच्यासाठी तुम्हाला हे लिहावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा साईन, त्याच्यानंतर हा 2 आणि हा कॉस एकाच ब्रॅकेटमध्ये, जेणेकरून हा फॉर्म्युला तयार होतो. मग या फॉर्म्युल्याचा आन्सर काय तर साईन ए. तो साईन आणि डिनॉमिनेटरचा साईन कॅन्सल आणि तेव्हा फायनल आन्सर येतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आहे. अगेन इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट ए क्यूब साईन बी मायनस सी प्लस बी क्यूब साईन सी मायनस ए प्लस सी क्यूब साईन ए मायनस बी इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता इथं LHS RHS असं न घेता त्यांनी थोडी वेगळी पद्धत यूज केली आहे. बघा त्यांनी फक्त एकच टर्म घेतली. बघा लेफ्ट हँड साईडला 3 टर्म आहे, त्याच्यापैकी एक टर्म ए क्यूब साईन बी मायनस सी, याला सिम्प्लिफाईड केलं आहे. बघा हा ए क्यूब जसं तसं, साईन बी मायनस सीला साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी, तो फॉर्म्युला यूज केला इथं. ठीक आहे. मग बघा ह्या साईन बीला त्यांनी काय लिहिलं के बी, आणि या कॉस सीला जसं तसं इथं काय यूज केलं साईन रूल. ठीक आहे. कॉस बी जसं तसं आणि साईन सीला काय लिहिलं के सी. आपण लिहू शकतो अँगलला साईडमध्ये, साईडला अँगलमध्ये, फक्त काय करावं लागतं मल्टिप्लाय बाय के. त्याच्यानंतर बघा हा के आणि हा के कॉमन बाहेर काढला आहे. बघा इथं लिहिलं आणि ह्या ए क्यूबचा एक ए मध्ये नेला. हे बघा हा के बाहेर आला, हा ए क्यूबचा ए स्क्वेअर झाला. बघा एक ए कुठं गेला मध्ये. बघा हा ए बीचा हा एक ए आणि ए सीला एक ए, दोघांना एक ए काय झाला मल्टिप्लाय झाला, म्हणून ए बी आणि ए सी आला आणि इथं ए स्क्वेअर झाला. नेक्स्ट स्टेपमध्ये बघा हे जसं तसं ए स्क्वेअर के, हा ए बी जसं तसं, ह्या कॉस सीला हे बघा हा जो ब्रॅकेट आहे ना हा कोसाईन रूल आहे. हे बघा हा ए सी पण जसं तर हा कॉस बीच्या ऐवजी हा जो ब्रॅकेट आहे ना कोसाईन रूल आहे. बघा कॉस सी, सी मायनसमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टू ए बी, हा कॉस बीचा फॉर्म्युला आहे कोसाईन रूल. त्याच्यानंतर आहे बघा तुम्ही जर ऑब्झर्व केलं हा ए बी आणि हा ए बी काय झाला कॅन्सल, हा ए सी कॅन्सल, म्हणजे इथं फक्त काय राहील 2. हे बघा इथं लिहिलं आहे 2. न्यूमरेटर जसं तसं, मध्ये मायनस जसं तसं, इथं पण 2. हे जे न्यूमरेटर येतं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हे बघा इथं जसं तसं. हे बघा हा ए बी कॅन्सल, हा ब्रॅकेट इथं ए सी कॅन्सल, हा ब्रॅकेट इथं. दोघांचा डिनॉमिनेटर सेम, हा डिनॉमिनेटर बाहेर ए स्क्वेअर अपॉन केला डिवाईड केला इथं. ठीक आहे. हे बघा हा ए स्क्वेअर हा के अपॉन 2 आणि हा जो ब्रॅकेट होता हा ब्रॅकेट इथं लिहिला आहे बघा पूर्ण.
ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस ए मायनस सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, हे जे न्यूमरेटर आहे ना पूर्ण हे इथं लिहिलं आहे. आता याच्यामध्ये बघा काय काय कॅन्सल झालं. हे बघा, हा प्लस ए स्क्वेअर आणि हा मायनस ए स्क्वेअर कॅन्सल झाला. त्याच्यानंतर प्लस बी स्क्वेअर आहे बघा, प्लस बी स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर 2 वेळा आहे म्हणून इथं 2 टाइम्स ए बी लिहिलं आहे बघा, बरोबर. हे बघा मायनस सी आणि मायनस सी 2 वेळा मायनस आहे म्हणून त्याचं पण काय झालं ॲडिशन -2c स्क्वेअर. येते लक्षात? ठीक आहे, तुम्ही जेव्हा लिहिणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल. म्हणजे काय झालं आहे बघा, k/2 ए स्क्वेअर 2b स्क्वेअर 2c स्क्वेअर, या दोघांमधून 2 कॉमन काढला, तो 2 आणि कॉमन 2 कॅन्सल झाला. म्हणजे फायनल आन्सर काय झालं, k स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. हे कशाचं आन्सर आहे, a³ साइन बी मायनस सीचं हे आन्सर आलं. आता आपण फक्त एका टर्मचा आन्सर काढला. आता याच्यावरून ह्या उरलेल्या ज्या 2 टर्म आहेत त्याचा आन्सर डायरेक्ट लिहायचं आहे. कसं लिहायचं बघा, याचं आन्सरचं लॉजिक लावू आपण. अगोदर ब्रॅकेट बघा, ब्रॅकेटमध्ये कॅपिटल बी मायनस सी होतं, ब्रॅकेटमध्ये काय झालं स्मॉल बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ओके, बाहेर a³ होता, याचं काय झालं ए स्क्वेअर आणि त्याला मल्टिप्लाय बाय के. मग सिमिलरली आहे बघा, ह्याला पण बघा b³ साइन सी मायनस ए, बघा इथे आहे b³ सी मायनस ए. मग सी मायनस ए, मग ब्रॅकेटमध्ये काय होऊन जाईल सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर स्मॉल, जसं याचं झालं. b³ काय झाला बी स्क्वेअर आणि त्याला मल्टिप्लाय बाय के, जसं a³ ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय के, सेम तसंच. आणि तिसरी टर्म आहे बघा ही इथं लिहिली, साइन ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर c³ के मल्टिप्लाय बाय सी स्क्वेअर. सिमिलरली करून फक्त लिहायचं आपल्याला. ठीक आहे, तुमच्या पण लक्षात येईल हळूहळू. मग आता आपण पूर्ण LHS घेतलं आहे बघा, इथं लिहिलेलं पूर्ण LHS a³ साइन बी मायनस सी b³ आणि c³ आणि यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला. हे बघा a³ साइन बी मायनस सीची व्हॅल्यू काय आहे, k a स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आहे बघा इथं. त्याच्यानंतर b³ साइन सी मायनस एची व्हॅल्यू ही व्हॅल्यू लिहिली आणि याची ही व्हॅल्यू. ठीक आहे, ह्या ज्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या इथं लिहिल्या. तुम्ही जर ऑब्झर्व केलं प्रत्येकामध्ये बघा हा के आणि हा के कॉमन काढला, ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय मायनस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. इकडे पण ठीक आहे, हा के काय घेतला बाहेर. त्याच्यानंतर हा इथं साईन नाही आहे, हा चुकून साईन आलेला आहे, इथं साईन नाही पाहिजे. ठीक आहे, हा बी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सी स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. त्याच्यानंतर बी स्क्वेअर मल्टिप्लाय मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर. त्याच्यानंतर सी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर सी स्क्वेअर ए स्क्वेअर आणि सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे इथं लिहिलं. आणि या सगळ्या टर्म्स प्लस मायनसमध्ये त्या सर्व टर्म्स काय होऊन जातात, कॅन्सल होऊन जातात आणि आन्सर काय येतं 0. हे बघा सगळ्या टर्म प्लस मायनसमध्ये आहे. हे बघा तुम्ही जर ऑब्झर्व केलं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लसमध्ये, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनसमध्ये, ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनसमध्ये, सी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लसमध्ये. आणि हे पण सर्व टर्म कॅन्सल प्लस मायनसमध्ये कॅन्सल होतात म्हणून काय येतं 0. आणि 0 मल्टिप्लाय बाय के, फायनल आन्सर काय येतं 0. आणि राईट हँड साईडलाच काय दिलेलं आहे 0. हे असं प्रूफ होतं. ओके, एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा, त्याची प्रॅक्टिस करा, तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट क्वेश्चन सिम्पल आहे. क्वेश्चन 3 मार्कासाठी असेल. हे बघा क्वेश्चन काय, 2 मल्टिप्लाय बाय ए साइन स्क्वेअर सी अपॉन 2 सी मल्टिप्लाय बाय साइन स्क्वेअर ए अपॉन 2 इज इक्वल टू ए प्लस सी मायनस बी. ठीक आहे, हे बघा इथं काय आहे, साइन स्क्वेअर सी अपॉन 2 आणि साइन स्क्वेअर ए अपॉन 2 याला फॉर्म्युला अप्लाय केला. कुठला, हे बघा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2. आता हा फॉर्म्युला कुठून आला ते बघा इथं लिहिलं आहे, कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, 11वीचा फॉर्म्युला. या कॉसला जर साईनमध्ये लिहिलं तर हे असं येतं 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, हे बघा हा -2 साइन थिटा इकडे आल्यानंतर प्लस होऊन जाईल. हे बघा 2 साइन स्क्वेअर थिटा आणि हा प्लस कॉस 2 थिटा इकडे गेल्यानंतर मायनस झाला 1 मायनस कॉस 2 थिटा. त्याच्यानंतर हा 2 जो साईनला मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाला.
याला जर तुम्ही व्यवस्थित सिम्प्लिफाईड केलं तर हे बघा हा फॉर्म्युला त्याचा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 हा फॉर्म्युला. आता क्वेश्चनमध्ये काय आहे, थिटाच्या ऐवजी सी अपॉन 2 आहे. ठीक आहे, बस तेवढा फॉर्म्युला फक्त आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायचा आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं हे बघा, थिटा इथं काय झालं, थिटाला मल्टिप्लाय बाय 2 झालं. मग बघा 2a साइन स्क्वेअर सी अपॉन 2. ठीक आहे, आणि सी मल्टिप्लाय बाय साइन स्क्वेअर ए अपॉन 2. मग सी अपॉन 2ला हे बघा 1 मायनस कॉस सी अपॉन 2ला 2ने मल्टिप्लाय केला, हा 2 काय झाला कॅन्सल, आन्सर काय येईल सी. तसंच ए अपॉन 2ला 2ने मल्टिप्लाय केला, आन्सर काय येईल फक्त ए, जसं इथं केलं. म्हणून हा ए जसा तसा 1 मायनस कॉस सी अपॉन 2, हा जो सी आहे हा सी ॲज इट इज. या साइन स्क्वेअर ए अपॉन 2चं काय झालं 1 मायनस कॉस ए अपॉन 2. ठीक आहे, नाही लक्षात आलं तर ह्या फॉर्म्युलामध्ये थिटाची व्हॅल्यू सी अपॉन 2 आणि ए अपॉन 2 सबस्टिट्यूट करा, तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर सिम्पल आहे बघा, हे दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, सो हा डिनॉमिनेटर आणि हा 2 काय झाला कॅन्सल. त्याच्यानंतर हा ए मध्ये मल्टिप्लाय झाला, ए मल्टिप्लाय बाय 1, हे बघा ए मल्टिप्लाय बाय कॉस सी, ए कॉस सी, सी मल्टिप्लाय बाय 1 सी मल्टिप्लाय बाय कॉस सी कॉस ए. ठीक आहे, हे बघा हा प्लस ए आणि प्लस सी एका ब्रॅकेटमध्ये, हा मायनस ए कॉस सी आणि मायनस सी कॉस ए, दोघांचं मायनस साईन बाहेर आणि दोघांना प्लसमध्ये दिलं. आता हे काय आहे, हे प्रोजेक्शन रूल आहे बघा. प्रोजेक्शन रूल जर तुम्ही बघितलं मागच्या स्लाईडमध्ये तर ए कॉस सी आणि सी कॉस ए, इकडे ए आणि सी आहे म्हणजे कशाचं प्रोजेक्शन आहे, बीचं. हा मायनस जसा तसा आणि बी, आणि हेच काय आहे LHSला आहे बघा, ए प्लस सी मायनस बी. क्वेश्चन सिम्पल आहे, व्यवस्थित ऑब्झर्व करा, तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा पण सिम्पल क्वेश्चन आहे 3 मार्कासाठी. क्वेश्चन बघू. 2 मल्टिप्लाय बाय बी सी कॉस ए सी कॉस बी ए बी कॉस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. सो आपण LHS घेतलं, ॲक्च्युली इथं प्रिंट मिस्टेक आहे, RHS नाही LHS आहे. हे बघा 2BC जसं तसा, हा 2 काय केला मध्ये मल्टिप्लाय केला, हा 2 पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे. सो 2 मल्टिप्लाय बाय BC 2BC, 2 मल्टिप्लाय बाय AC 2AC आणि 2 मल्टिप्लाय बाय AB 2AB. आणि या कॉस एला बघा इथं कोसाईन रूल अप्लाय केला. कॉस ए बघा हा 2BC जसा तसा कॉस एचा हा कोसाईन रूल, हा 2AC जसा तसा हा कॉस बीचा हा कोसाईन रूल, 2AB जसा तसा कॉस सीचा कोसाईन रूल बाय कोसाईन रूल. ठीक आहे, हा 2BC कॅन्सल, बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे बघा, बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. 2AC कॅन्सल, ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे बघा, ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 2AB कॅन्सल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर हे बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे, सॉरी. हे बघा त्याच्यानंतर याच्यामध्ये हे बघा हा प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल, प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर कॅन्सल,
मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॅन्सल. आता कोण कोण उरलं बघा. हा प्लस ए, हे बघा इथं प्लस ए लिहिला आहे. त्याच्यानंतर हा त्याच्याच बाजूला प्लस बी लिहिला आणि हा प्लस सी. सो प्लस सी. ठीक आहे. बाकीचे कॅन्सल झाले, फक्त ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर उरला आणि तेच आपलं काय राईट हँड साईडला तेच आपलं ॲन्सर आहे. ठीक आहे. येते लक्षात. सो एकदम सिम्पल आहे. तुम्हाला फक्त 2मध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. कॉस ए कॉस बी कॉस सीला कोसाईन रूल, डिनॉमिनेटर कॅन्सल होतो आणि प्लस मायनसमध्ये ज्या टर्म्स कॅन्सल होतात आणि फायनल आपला ॲन्सर येतो. क्वेश्चन फक्त हाफ पेजमध्ये क्वेश्चन आहे, 3 मार्कासाठी. खूप सिम्पल आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन ट्रायंगल ABC, cot A, cot B, cot C are in AP. Then show that A square, B square, C square are also in AP. हा क्वेश्चन प्रिव्हियस इयर्समध्ये विचारला गेलेल्या क्वेश्चन्सपैकी एक आहे. IMP क्वेश्चन आहे 4 मार्कासाठी. ठीक आहे. मोस्ट ऑफ द टाईम विचारला गेलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये कॉट APमध्ये आणि आपल्याला ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर APमध्ये आहे असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. मग बघू आपण. बघा, कॉट ए कॉट बी कॉट सी आर इन AP हे गिवनमध्ये दिले. जर APमध्ये असेल तर आपण असं लिहू शकतो, कॉट बी मायनस कॉट ए इज इक्वल टू कॉट सी मायनस कॉट बी. हे कसं लिहिलं मी? AP म्हणजे काय असतं? APमध्ये डिफरन्स कॉन्स्टंट असतो. जर 10वीचं नॉलेज आठवत असेल तर T2 मायनस T1, T3 मायनस T2 यांचं ॲन्सर काय असतं? सेम. मग इथं पण सेम तसंच आहे. T2 मायनस T1, T2 म्हणजे काय? कॉट बी. T1 म्हणजे काय? कॉट ए. T3 मायनस T2, T3 कॉट सी आणि T2 कॉट बी. सेम तसं. आता बघा इथं काय झालं नेक्स्ट स्टेपमध्ये, हा मायनस कॉट इकडे आल्यानंतर हे बघा मायनस कॉट बी जो होतो तो इकडे आला आणि या कॉट बी सोबत प्लस झाला म्हणून 2 टाइम्स कॉट बी. आणि या मायनस कॉट ए ह्या कॉट सी सोबत इकडे मायनस होता इकडे येऊन प्लसमध्ये झाला म्हणून कॉट ए प्लस कॉट सी. त्याच्यानंतर या कॉटला कशामध्ये लिहिलं? साईन आणि कॉसमध्ये. कॉट ए म्हणजे काय? कॉस ए अपॉन साईन ए. कॉट सी म्हणजे काय? कॉस सी अपॉन साईन सी. आणि पुढच्या स्टेपमध्ये दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. बघा, साईन सी मल्टिप्लाय बाय कॉस ए, साईन सी कॉस ए प्लस प्लस कॉस सी मल्टिप्लाय बाय साईन ए, कॉस सी साईन ए. आणि इथं दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके. बघा, हे APची कंडिशन. त्याच्यानंतर यांना इंटरचेंज केलं, कॉटला साईन कॉसमध्ये लिहून क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, हा जो न्यूमरेटरला फॉर्म्युला तयार झालेला आहे, हे बघा साईन ए प्लस बी काय असतं? साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी. हे बघा इथं साईन सी कॉस ए कॉस सी साईन ए म्हणजे कशाचा फॉर्म्युला आहे? साईन ए प्लस सीचा फॉर्म्युला तयार झाला. डिनॉमिनेटर जसं तसं. आता साईन ए प्लस सी म्हणजे काय असतं? तर हे बघा, हे बघा साईन ए प्लस सीच्या ऐवजी काय लिहिलं आहे तिथं? साईन बी. आता साईन बी हे बघा साईन ए प्लस सी इज इक्वल टू साईन बी. आता हे कुठून? तर पाय ट्रायंगल रूलनुसार आहे बघा. ए बी सी इज इक्वल टू पाय. जसं आपण मागच्या क्वेश्चनमध्ये घेतलं, आपल्याला ए आणि सी पाहिजे म्हणून हा बी इकडे शिफ्ट झाला, तो मायनस झाला. आपल्याला ए आणि सी याला साईन अप्लाय करायचं म्हणून यांना साईन अप्लाय केलं. ए प्लस सीला साईन, साईन ए प्लस सी. पाय मायनस बीला पण अप्लाय करावं लागेल, साईन पाय मायनस बी. तर साईन पाय मायनस थिटा इज इक्वल टू साईन थिटा असतं म्हणून इथं साईन थिटा लिहिलं. पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वार्टर, सेकंडमध्ये साईन प्लस असतो म्हणून साईन ए प्लस सीचा ॲन्सर काय आलं? साईन बी. म्हणून इथं असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, हा जो 2 कॉट बी होता त्याला कसं लिहिलं? 2
कॉस बी अपॉन साइन बी. आणि नेक्स्ट स्टेपला बघा, हा जो साइन बी डिनॉमिनेटरला होता, हा साइन बी इकडे गेल्यानंतर न्यूमरेटरला जाईल. हा साइन बी आणि साइन बी काय झाला, साइन स्क्वेअर बी. ठीक आहे, 2 कॉस बी, इथं फक्त 2 कॉस बी राहील. आता ह्या साईनला बघा, साइन रूल अप्लाय केला. साइन स्क्वेअर बी, साइन बी म्हणजे काय, के बी. स्क्वेअरमध्ये होता म्हणून के स्क्वेअर बी स्क्वेअर. हे बघा, साइन ए के ए, साइन सी के सी, साइन रूलनुसार. ठीक आहे. सो नेक्स्ट स्टेप बघा. आता या लेफ्ट हँड साईडचा जो 2 होता तो 2 जसं तसा, आणि कॉसला काय केलं, हा काय आहे, कोसाइन रूल. ठीक आहे. आणि इकडे जर ऑब्झर्व केला, हा के स्क्वेअर, हा के आणि हा के मल्टिप्लाय झाल्यानंतर के स्क्वेअर, के स्क्वेअर के स्क्वेअर काय झालं, कॅन्सल. त्याच्यानंतर हे काय उरलं, बी स्क्वेअर आणि ए मल्टिप्लाय बाय सी, ए सी. तुम्ही जर ऑब्झर्व केला, हा 2 आणि हा 2 काय झाला, कॅन्सल. हा ए सी आणि इकडचा ए सी पण काय झाला, कॅन्सल. मग न्यूमरेटर बघा, ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि इकडचा बी, एवढंच रिमेनिंग राहील. हे बघा इथं लिहिले, ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे बघा न्यूमरेटर, आणि इकडचा बी स्क्वेअर. मायनस बी इकडे आल्यानंतर प्लस होऊन जाईल, म्हणजे तो काय होऊन जाईल, बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 2b स्क्वेअर. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा. हे बघा, कॉट ए बी सी ए पीमध्ये होतं म्हणून त्याचं फायनल आन्सर बघा कसं आलं. हे बघा, हे आन्सर 2 कॉट बी इज इक्वल टू कॉट ए कॉट सी. हे ए पीमध्ये होतं. हे बघा, हे लॉजिक आहे ए पीचं. जर कुठल्याही 3 टर्म्स ए पीमध्ये असतील तर त्याची जी मिडल टर्म्स असते त्याचं 2 टाइम्स मिडल टर्म्स इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, असं ते शॉर्टकट लिहिता येतं. तसंच आहे बघा, ए स्क्वेअर सी बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर ए पीमध्ये जर असेल तर मग आपण असं लिहू शकतो. बघा, मिडल टर्म काय, बी. सो 2 टाइम्स बी स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस थर्ड टर्म, म्हणजेच हे काय आहे, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन ए पी. म्हणजे बघा, जर हे बघा, कॉट जर ए पीमध्ये असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो, बस त्याचंच वाईस वर्सा. हे जर असं आहे तर म्हणजे मग ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर पण कशामध्ये, ए पीमध्ये. असं आपण प्रूफ करू शकतो की जर कॉट ए पीमध्ये असेल तर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर पण काय असतील, ए पीमध्ये असतील. ओके, थँक्यू.